जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती सध्या हल्ला झालेला आहे। संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाड यांच्या गाडीवरती स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केलेला आहे। लाठ्या काठ्यांनी त्यांनी गाडीवरती हल्ला केला आणि या 3 ते 4 जणांना सध्या पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने घेतलेली आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी या सर्व स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला केला। स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, नेमकं काय घडलेलं आहे आम्हाला सविस्तर सांगा। आम्ही विटीवरनं एक्सप्रेसवेला नाही फ्रीवेला जो रस्ता जातो तिथनं जात होतो, तेवढ्यात मागणं गाडीवर एखादा दगड पडल्याचा आवाज आला म्हणून मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी थांबव थांबव थांबव, पण गाडी थांबेस तर ती पोरं मागे वळून दुसऱ्या गाडीत यू टर्न मारून निघून गेली। अच्छा, स्वराज्य संघटनेने या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे। तुम्ही जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध म्हणून त्यांनी हे हल्ला केला नाही। संभाजींची चूकच होती, त्यांनी त्यांच्यामुळे विशालगडावरचे जे काय झालं ते त्यांच्या आड झालं, त्यांची भूमिका योग्य नव्हती, ती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नव्हती, हे मी आज पण बोलतोय। तुमच्या एका स्पेसिफिक वाक्यावरती त्यांचा आक्षेप होता। माणूस नाही हो, तुमच्या स्पेसिफिक एका वाक्यावरती त्यांचा आक्षेप होता की संभाजीराजे छत्रपती यांचं रक्त तपासलं पाहिजे, ते शाहूंच्या घराण्यातलेच आहेत का? राजर्षी शाहू महाराजांचं जे रक्त होतं ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं रक्त होतं, ही भांडण राहून लावणारी रक्त नव्हतं त्यांचं। अर्थ तो आहे आणि आजही म्हणतो की राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा 1% त्या संभाजीराजेंमध्ये नाही। अरे जर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावतं ते कसे काय राजर्षी शाहू महाराजांचे वंशज होतील? बरं, आता या 3 ते 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढची काय कारवाई व्हावी यांच्यावरती आपण पुढचं काय नेमकं पाऊल उचलणार आहात? ज्याने दगड मारलाय ना त्याला मी माझी कारवाई व्यवस्थित दाखवीन। म्हणजे काय? म्हणजे व्यवस्थित दाखवीन, त्याला चांगलं समजून सांगेन। बरं, या संदर्भात तुम्ही आणखी कोणाशी बोललेला आहात? पक्षाकडे किंवा शरद पवार यांच्यासोबत तुमचं काही बोलणं झालं? पवारांची बोलू काय? एक दगड माझं तर माझा असे अंग गरम झालंय। नाही, आपला राग मी समजू शकतो कारण हा अतिशय भयानक असा हल्ला होता। 3-4 जणांनी आपल्या गाडीवरती हल्ला केलाय, पण माझ्या गाडीवर आजपर्यंत कोणीची चालून येण्याची हिंमत नव्हती। बर, असे मागणं काय दगड मारतात, समोरून मारायचं होतं ना। निश्चित यादा या 3-4 जणांवरती पुढे काय कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे आणि काही कायदेशीर कारवाईसाठी आपण आग्रही असाल का? काय करणार आहात? कारवाईमध्ये काय इंटरेस्ट नाही, माझी मी कारवाई करीन, काय करायचं। बर, जितेंद्र आव्हाडजी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर ज्यांच्यावरती हल्ला झाला ते जितेंद्र आव्हाड स्वतः आपल्याशी बोलले आणि या आपल्या वक्तव्याशी ते आजही ठाम आहेत। ज्या वक्तव्यावरून त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे त्या वक्तव्यासंदर्भात आपण आजही ठाम आहोत असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।